हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री ज्ञानदेव महाराज की जय। वसुदेवस्तं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं जयजगद्गुरुं आयुर्पीठे जडेवी भद्रा वरं पुण्डरीकायुधं भूमिन्द्रे समागत्य चित्तं गमानन्दचन्द्रं परब्रह्मलिङ्गं वदे पाण्डुरङ्गं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञानेश्वर विष्णु निवृत्ति भगवान सोपात्मानं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवमारुत्तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मजं वायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम श्री परमात्मने नमः। तरी अवधान एकलेलीचे मग सर्व सुखाशी पात्र होईल, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका। प्रस्तुत प्राप्तवसंगी वाचलेले ओवी ग्रंथात ज्ञानेश्वरीमधील 9व्या अध्यायातील पहिली ओवी असून 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला माऊली सांगतात की तरी अवधान एकले निजे मग सर्व सुखाशी पात्र होते, हे प्रतिव्यक्त माझे उघड ऐका। या ओवीवर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्यंत याचा संबंध असा की सालाबादप्रमाणे चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील 6व्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली। त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे, सर्व वारकरी बंधू तसेच महिला मंडळ असतील, सर्वोत्तम सेवा करणारे त्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो। मस्तक हे पायावरी या वारकरी संस्थांच्या तरी मी कोणी असा मोठा कीर्तनकार किंवा नाही, पण एक तुमचाच एक मुलगा सर्व आपल्या परिचयाचे आहे आणि एक मी बोलण्याचं एक कुठेतरी माझ्या ज्ञानामध्ये भर म्हणून एक अभ्यास करण्याची संधी आणि मला एक व्यासपीठ हे उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि सेवेकडे बघतो। तरी अवधान एकले तिजे मग सर्व सुखाशी पात्र होईल, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका। वाचलेली ओवी ग्रंथात ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायात आहे। आपण जर बघायला गेलो तर 9वा अध्याय खूप महत्त्वाचा आहे। मग तुम्ही बोला की बाकीचे 17 अध्याय महत्त्वाचे नाहीत का? तर तसे नाही, तसे आपली माळ असते, माळेमध्ये जसं मेरूमध्ये आहे तसा गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये 9वा अध्याय महत्त्वाचा आहे। कारण 9वा अध्याय कसा आहे तर माऊली त्याचं वर्णन करतात की 9वा अध्याय सारखा कसं त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही। कारण आपण बघायला गेलो तर ही जी भगवद्गीता आहे, आज आपण हिंदू अभिमानाने बोलू शकतो की आपला धर्मग्रंथ हा श्रीमद भगवद्गीता आहे। पण खूप लोकांना किंवा मुलांना माहित नसतं की त्यांना विचारलं ना आपण की आता खूप
2-3 वर्षापासून जसं राम मंदिर झालं तसा एक फॅट चालू आहे की गर्व से गाव हिंदू आहे. पण त्या हिंदूला आपण विचारलं की तुझा धर्मग्रंथ कुठला, तर त्याला उत्तर काय कुठल्या हिंदूला विचारलं तर तो बोलेल रामायण किंवा महाभारत. पण ते नाही, आपला धर्मग्रंथ ही भगवद्गीता आहे आणि तीच भगवद्गीता स्वामीजी विश्व शांती परिषदेमध्ये शिकागो इथे घेऊन गेली होती आणि अभिमानाने 3 दिवस त्याच्यावर त्यांनी प्रवचने केली होती आणि जगाला हेवा वाटेल असा आपला भगवद्गीता धर्मग्रंथ आहे. आणि त्याचं महत्व एवढं आहे की ते खूप सांगत होते लोकांना तिथल्या की आमची भगवद्गीता श्रेष्ठ आहे. पण एके दिवशी काय झालं की स्वामीजी गेले आणि आपली भगवद्गीता आपला धर्मग्रंथ असा काय ठेवला. त्याच्यानंतर प्रत्येक जण आला, ख्रिश्चन आला, मोठा बायबल, मुसलमान आले त्याचा पुराण ठेवला, असं प्रत्येक जण आपापले ग्रंथ त्याच्यावर ठेवला. सर्वजण त्या स्वामीजींवर हसायला लागले की बाबा तुमचा धर्मग्रंथ कुठे आहे आता आणि आमचे ग्रंथ बघा. मग स्वामीजींनी तिथे काय उत्तर दिलं नाही, फक्त त्यांनी एकच कृती केली की आपला धर्मग्रंथ असा अलगच काढून घेतला आणि आपोआप वरचे ग्रंथ पडून गेले. म्हणजेच काय, तर भगवद्गीता हा सर्व ग्रंथांचा पाया आहे. तर पाया मजबूत नसेल तर बाकी वरती किती पण तुम्ही मधले बिल्डिंग बांधा तर काही त्याला अर्थ नाही. आणि अशी ही भगवद्गीता आणि त्या भगवद्गीतेवर माऊलींनी अलंकार सोने मळवलेले म्हणजे ती म्हणजे ज्ञानेश्वरी. आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळतं. ज्ञानेश्वर महाराजांनी नाव घातलं की ओव्या तुम्ही त्याच्यावर एक अलंकार चढवलेला आहे. जसं एखादी स्त्री आहे पण ती दागिने घातल्यानंतर अधिक सुंदर दिसते, त्याप्रमाणे माऊलींनी भगवद्गीतेवर टीका करून आपल्याला सर्वसामान्यांना समजेल अशी ज्ञानेश्वरी सर्वांकरता खुली केली आहे. आणि ज्ञानेश्वरीचं महत्व एवढं आहे की त्याचं वर्णन माऊली सांगतात तैसे गीतेचे तुटे वत्सा मधुरी वार्ता दे तुबंदी जगापुरते श्रीकृष्ण गाय. की माऊली सांगतात की बघा त्या श्रीकृष्ण रूपी गायीला पाना फुटतो आणि ते ज्ञान किती असेल तर संपूर्ण जगाला पुरून एवढं ज्ञान त्या भगवद्गीतेमध्ये आहे. आणि अशी ही ज्ञानेश्वरी आणि या ज्ञानेश्वरीमध्ये वाचलेली होती 9वा अध्याय आणि 9व्या अध्यायाची पहिली होती. तरी अवधान एकलेतीचे मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे जे गतीत नंतर माझे उघड आहे का. वास्तविक आपण जर 9व्या अध्यायाचं आपण वर्णन 10व्या अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की माऊली त्याचं वर्णन करतात की माऊली सांगतात की मग शब्द प्रमाणे असांख्य जे तुला काय अभिप्राय ते तुला महाभारत हे लक्ष पूर्ण आहे. म्हणजे महाभारतामध्ये जेवढं ज्ञान आहे तेवढं ज्ञान हे एका भगवद्गीतेमध्ये आले आहे. आणि ते ज्ञान भगवद्गीतेचं ज्ञान हे आगवा जिथे महाभारत तिथे लाभे कृष्ण अर्जुन मुक्ती आणि जो अभिप्राय शाखेसाठी तो एकलाची नवमी आणि पूर्ण जी भगवद्गीता आहे त्याचं वर्णन कशामध्ये सर्वात जास्त आले तर 9व्या अध्यायामध्ये. 9वा अध्याय कसं आहे तर 9वा अध्याय सारखा अनुपमेय असाच आहे. त्याचं वर्णन माऊली सांगतात की सांगायचं झालं आपल्या भाषेत तर जसं सागर आहे, सागर कसं आहे एखादा समुद्र कसा आहे आपली एखादी नदी तलाव कसा आहे का तर सागरोपम सागराला सागराची उपमा त्याला दुसरी कुठली उपमा देता येणार नाही. म्हणजे तसा हा 9वा अध्याय. तसंच माऊली सांगतात की पूर्वी आताच्या काळामध्ये युद्ध होतात तर आत्ताचे युद्ध आणि तेव्हाचे युद्ध जसं राम रावण झुंजले जैसेचे 9वी अध्याय. म्हणजे रामाचं जसं युद्ध झालं आताचे आपले भारत पाकिस्तान युद्ध होतात तसं आहे का किंवा रामाचं युद्ध म्हणजे एखादा आपला शेजारचं भांडण झालं तसं आहे का तर रामाचं भांडण हे म्हणजे तसंच त्यांच्यासारखं परत ते भांडण झालंच नाही. म्हणजे जसं राम रावण भांडले तसंच 9वा अध्याय माऊली सांगतात की 9वा अध्याय सारखाच आहे. आणि त्या अध्यायामध्ये पहिली होती तरी अवधान एकलेतीचे. आपण बघा इथं सुरुवातीला खूप चिंतनीय विषय मांडता येईल. प्रत्येक शब्द या ओळीचा बघितला तरी अवधान एकलेतीचे मग सर्व सुखाचे प्रकार पात्र होते आणि प्रतिज्ञान खूप असं चिंतन करता येईल. पण माऊली सांगतात की तुम्ही अवधान द्या. अवधान म्हणजे काय, कारण
आजपर्यंत आपण सगळ्यांनी खूप असं पुष्कळ असं श्रवण केलंय, पण आपण सर्व सुखाला पात्र झालो का? तर नाही. आणि ओवीच्या सुरुवातीला तरी शब्द आहे. आपण जर विचार करायला गेलो तरी शब्द तेव्हा येतो की जेव्हा कुठेतरी तरी शब्द असते. तरी, जरी, तर होय, नक्कीच व्याकरणाच्या दृष्टीने आपण पाहिला तर इथं सुरुवातीला तरी आले. तर कुठेतरी आपल्याला मागच्या अध्यायामध्ये आपण जर बघितलं, 8व्या अध्यायामधला शेवटचा जो श्लोक आहे, वेदेषु यज्ञेषु, त्याच्या खालची पहिली ओवी आहे, जरी वेदात ध्यानाचे झाले अथवा यज्ञाची शेतीची पिकली, की तपादानाचे जोडले सर्वस्व आनंदे. म्हणजे काय? तरी शब्दाचा त्याला विरुद्ध असं म्हणजे जरी शब्द 8व्या अध्यायामध्ये आलेला आहे. जरी आणि त्याचाच वर्णन माऊली पुढच्या म्हणजे 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला करतात. त्याचं उत्तर की तरी अवधान एकले तिचे. आपण बघायला गेलो तर माऊली सांगतात की तुम्ही अवधान द्या, अवधान द्या. आणि माऊली खूप असं वेळेला 9व्या अध्यायामध्ये सांगतात की अवधान द्या. कारण आजपर्यंत आपण पुष्कळ श्रवण करतो, कीर्तन ऐकतो, पण आपण सर्व सुखाला पात्र होतो का? का नाही होत? कारण आपण ते एकाग्र चित्ताने श्रवण करत नाही. म्हणून आपण श्रवण केलं पाहिजे, पण कसं केलं पाहिजे? तर माऊली सांगतात की तुम्ही माऊली एका ओळीच्या द्वारे सांगतात की तुम्ही ही तरी अवधान लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. वास्तविक अवधान देणे व श्रवण करणे याच्यात फरक आहे. नुसतं जे आपण रोज ऐकतो त्याला श्रवण म्हणतात, आणि अवधान म्हणजे काय? तर मनाने काय आवाजच्या मनाने जे आपण ऐकतो त्याला अवधान असे म्हणतात. आणि असंच एका नुसत्या श्रवणाने आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होईल असंच नाही. कारण हरी कथा अवघेच ऐकती, परी माझी श्रद्धा निघते किती. कारण कथा तर सर्वजण ऐकतात. कारण आपल्याला माहित आहे की जी भगवद्गीता सांगितली गेली त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने ती कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाला सांगितली, आणि त्याचबरोबर ती संजयाने सुद्धा धृतराष्ट्राला सांगितली. पण धृतराष्ट्र पावला म्हणजे पावन झाला का? तो तसाच राहिला. आपल्या सर्वांना माहित आहे युद्धाच्या शेवटी त्याने गिरदादाला मिठी मारायला गेला, म्हणजे कुठेतरी त्याला मन कपट राहिला. पण तो अर्जुनाला मोह झाला होता की माझ्या समोर लढायला सर्व माझे आजोबा, माझे गुरुबंधू आहेत, माझे गुरु आहेत, यांना मारून मला मिळणारे राज्य नको, त्यापेक्षा मी मृत्यू पत्करेन, हार मानेन. असं त्याने एकदम हार मानली आणि आपलं गांभीर शस्त्र आपल्या सर्वांना माहिती की ते सोडून दिले. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांनी भगवद्गीता सांगितली, आणि त्याच्यानंतर अर्जुनाचा जो मोह आहे भगवद्गीता ऐकल्यानंतर मोह नष्ट झाला, नष्ट होऊन मोहच मृत्यू लब्ध व्हावा. आणि म्हणजेच बघा, भगवद्गीता दोघांनी ऐकली, पण एकाच्या मनामध्ये कपट राहिला की त्यांनी माझ्या मुलांना मारलं, आणि तेच अर्जुन मुक्त झाला. म्हणजे सांगण्याचा एक उद्देश तेवढाच. जसं आपल्याला माहितच आहे आता गावोगावी भागवत कथा असते, पण सर्वच भागवत कथा तेवढं म्हणणं ऐकतात का? आपल्या सर्वांना माहित आहे आपण कथेला जातो, फक्त कोण येतो, तुम्ही कसे आता ते काय ते संघ घेऊन येणार, आपलं लक्ष तिकडं कथा राहिली बाजूला, फक्त नाटणं गाणं. गावगावी काय नाही, सप्ताह आपले दोन कथा चालू झाल्या, म्हणजे लोकांचं आकर्षण वेगळं झालंय, ऐकण्याची वृत्ती कमी झाली आहे. त्यांना फक्त काहीतरी वेगळं पाहिजे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की जी भागवत कथा सांगितली परीक्षिती राजाला, श्रवणे परीक्षिती तरला होती, 7 दिवसामध्ये मुक्ती झाला. तो 7 दिवस त्यांनी भागवत कथा ऐकली आणि मुक्त झाला, आणि त्याच्याबरोबर अनेक जणांनी ऐकली, पण ते मुक्त झाले का? आणि आपण आता गावोगावी ठेवतो, काय परिणाम दिसतो का आपल्याला? फक्त हे आपली मौज मजा याच्यासाठी आपला सर्व म्हणजे श्रवण चालू आहे, पण कुठेतरी आपल्याला आपल्या कथा करणारा संतांना येतो. म्हणून माऊली सांगतात की तुम्ही अवधान द्या, अवधान द्या, तरी अवधान ऐकले तिथे, मग सर्व सुखाशी पात्र होते. कारण माऊली एका ओळीत सांगतात की नुसतं तुम्ही श्रवण केलं तर त्याने काही होणार नाही, त्यानं पण आज चिंतन केलं पाहिजे. आता आपण शब्द चालूच आहे, आपल्याला सर्व मोठे मोठे कीर्तनकार आले, आपल्याला जर आता विचारलं एखाद्याला काल कुठला अभंग घेतला होता तर आपल्याला नाही लक्षात, पण आपण लगेच हा मस्त होता, त्यांनी मस्त असवलं,
म्हणजे आपल्या श्रवणाकडे लक्ष कमी आणि बाकी गोष्टींकडे जास्त लक्ष असतो. पण माऊली तसं नाही सांगत. माऊली सांगतात तुम्ही श्रवण करा, त्याचं चिंतन करा आणि मनन करा, तर त्या विषयाची ते विषय आपल्याला समजेल. आणि म्हणून श्रवण करताना असे करा की माऊली एका ओळी सांगतात, परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळ्यात देखावे, ते साठोवाटी द्यावी चित्ताची या. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तुम्ही हे माझे शब्द आहेत ना, कानाच्या कानाने नुसतं ऐकून जमणार नाही, तर ते मनाच्या कानाने ऐकले पाहिजे, बुद्धीच्या डोळ्याने पाहिले पाहिजे. त्याने ऐकून भागणार नाही तर त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. म्हणून माऊली सांगतात ना, एक तरी एवढी अनुभव जर आपण अनुभव घेऊ तरच त्या खऱ्या ज्ञानेश्वराचा आपल्याला अर्थ समजेल. नाहीतर आपण किती अशी प्रवचन ऐकली, कीर्तन ऐकली, त्याला काहीच फायदा नाही. आपण फक्त इथून ऐकतो आणि इथून सोडून देतो. पण माऊली सांगतात उघडपणे प्रतिज्ञा करा की तुम्ही अवधान द्या, मनात चिंतन तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. कारण ऐकणाऱ्याचे खूप प्रकार आहेत. काही ऐकून ऐकतात, खूप सोडतात, काही ऐकतात एक दिवसापुरते येतात, किंवा काही जण असे असतात, काही छोटे असतात, असे असतात की व्याघ्रमुखी आणि असं त्याचं वर्ण आले की श्वानमुखी. व्याघ्रमुखी आणि श्वानमुखी म्हणजे एखादा कुत्रा आहे, त्याला जर आपण दगड मारला तर तो काय करतो, कुत्र्याच्या दगडावर धावतो. पण तो जर वाघ असेल त्याला आपण दगड मारला तर तो दगडावर नाही धावणार, तो जो मारणार आहे ना त्याच्यावर धावेल. म्हणजे माऊली याच्यातून हेच सांगतात की तुम्ही फक्त शब्द ऐकून सोडून देऊ नका, तर ते आपल्या मनात बसवा, त्याचं चिंतन करा, ध्यान करा, एकाग्र चित्तने. कारण एक असं एक म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की पुराणात जनक राजा जो होऊन गेला, तो कसा त्याच्या बाजूला पूर्ण आग लागली होती. तुका म्हणे राज्य कशा जनक अग्नी माझी एक पावे झाले. ती श्रवण करत असताना भागवत कथा ही कथा ऐकत असताना पूर्ण संपूर्ण बाजूला आग लागली. आज आपल्या कीर्तन ऐकत असताना थोडा काय पाऊस आला, थोडीशी लाईट गेली तर आपलं लगेच मन हलतो किंवा आपलं कुठे लगेच मन विक्षेप होतो. असं श्रवण करून काय उपयोगाचं नाही. श्रवण कसं केलं पाहिजे तर काया वाचा मनाने असं एकाग्र चित्ताने जर आपण श्रवण केलं तर त्या अनुभवाला महत्व आहे. म्हणजे तात्पर्य काय तर ज्ञान असेल कला नाही तर आपण किती म्हणजे श्रवण केलं तर त्याला काहीच अर्थ नाही. एकाने काय केलं, महाभारत श्रवण केलं आणि त्यातून काय घेतलं, म्हणजे भूमिका कशा आवडल्या अधिक महाभारत की आपल्याला पोथी बोलायला लावली जायची गावगावी. त्यांना असं एका महाभारत आहे आणि त्यातून त्यांनी काय घेतलं की दुसऱ्याचं राज्य मिळवायचं आणि किती काय झालं तरी द्यायचं नाही. अशा श्रवणाचा उपयोग व्हायला तो एकाने रामायण ऐकलं आणि दुसऱ्याची स्त्री मिळवायची आणि किती काय झाली लढाई झाली तरी चालेल पण ती त्याला द्यायची नाही. म्हणजेच काय तर त्या श्रवणातून काय घ्यायचं हे देखील त्या श्रोत्याला समजलं पाहिजे, तर त्या श्रवणाचा खरा अर्थ आहे. तर अशा आपण किती श्रवण केलं तर त्या श्रवणाचा काही उपयोग होणार नाही. म्हणून श्रवण करत असताना अवधानपूर्वक श्रवण होणे आवश्यक आहे. व ते योग्य अवधान होण्याकरता 4 गोष्टींची आवश्यकता आहे. आपला आता मी कधीपासून सांगतो की अवधानपूर्वक श्रवण करा, पण अवधानपूर्वक श्रवण म्हणजे असं शक्य नाही. त्याला सुद्धा काही गोष्टींची गरज लागते. पहिला म्हणजे गुरुवाक्यावर विश्वास. प्रथमतः आपण गुरु केले पाहिजे, आपल्या त्या गुरुवाक्यावर विश्वास असला पाहिजे आणि निरंकार वृत्ती. कुठल्याच मनामध्ये कपट नाही पाहिजे, काय हे नाही पाहिजे की याच्यापासून मला काय भेटते. मनोविकारावर विजय, आपले जे विकार आहेत काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर याच्यावर आपला विजय असला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी आपण कथा ऐकतो, कीर्तन ऐकतो त्या ठिकाणी आपली श्रद्धा असली पाहिजे, निश्चयता असली पाहिजे, तिथे विश्वास असला पाहिजे की सांगणारा आहे तो बरोबर सांगेल. नाहीतर आजकालचे श्रोते असे झालेत की हा काय आला मोठा सांगणारा किंवा काय पण सांगतो, असं ऐकून आपण श्रवण केलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. नाहीतर तुम्ही आम्ही असं पुष्कळ श्रवण करतो पण त्याने आपल्याला दोष लागतो. म्हणून पोथी श्रवण करत असताना त्या चिंतनाविषयी आपली तिथे श्रद्धा असली पाहिजे. एक खूप असं तुम्हाला पुस्तक पुराणामध्ये पुस्तक आलेलं आहे की देखोनी पुराणिकाची गाडी रडेस कोणते नाक कोणी दोन्ही शिंगे चारी पाय कोणा गावी होते वर. आपल्या सर्वांना पुस्तक आपण ऐकलं असेल की एक दोस्त होता आपल्या सगळ्याचा सामने. त्याने एक पोपट वाजला होता आणि त्या पोपटावर त्याचे खूप प्रेम होते. तो काय करत होता, रोज त्या पोपटाची कायावाच्या माने सेवा करत होता. त्याला रोज शेतावर नेई, चारा पाणी बाजून असते, कोणत्या आणत असते. पण असंच काय झालं, आता कशी मागे महामारी आली होती, तशी महामारी आली, त्यामध्ये गावात सगळे पोपट मेले आणि त्याचाही नंबर लागला. मग
याला एकदम दुःख झालं, कारण त्याचं त्याच्यावर प्रेम होतं आणि त्याला एकदम जीव त्याच्यामध्ये अडकला होता. मग असंच काहीतरी निरुपला फिरत फिरत असं जसं आपल्या आता गावामध्ये सत्य चालू आहे, अशी तिथे पुराणी किंवा कथा चालू होती. शिवालय होतं, त्या शिवालयामध्ये ती कथा चालू होती आणि ती कथा श्रवण करण्याकरता तो एक दिवस येऊन तिथे महाराजांच्या समोर येऊन बसला आणि त्या पुराणी बुवा एकदम म्हणजे एकदम वयस्कर असताना त्याची दाढी मिशावे खूप वाढलेल्या होत्या. ते पाहून त्या दोस्ताला त्याच्या मुलाची आठवण झाली की आता मुलाची सुद्धा अशी लांब लांब होती, दाढी होती, केस होते. ते बघून म्हणजे बघा श्रवण तर करत होता, तिथे बसला नव्हता तुमच्या आमच्यासारखा, पण त्याच्या मनामध्ये चिंतन कसं चालू होता त्याच्या बोगदाविषयी. त्यानंतर त्या महाराजांनी सांगितलं की जगामध्ये दोन सत्य आहे, माया आणि ब्रह्म. मग त्याला दोन बोटं दाखवले. ते दोन बोटं दाखवल्यानंतर त्याला उत्तर वाटले, हा माझ्या बोटाची पण दोन शिंग होती. मग त्याला त्याच्यावर दोन शिंगाची आठवण झाली. त्यानंतर हे ज्या वेदातून आले त्याचे वेद किती आहेत ते 4. तशी 4 बोटं दाखवली. त्याला वाटलं त्याला असं वाटलं की माझ्या बोटाचं वर्णन चालू आहे की माझ्या बोटाला पण 4 पाय होते. म्हणजे आणि तो आणखी मुमकिन म्हणजे असं रडू लागला. त्या पुराणी कोणाला वाटलं की हा किती म्हणजे छोटा, किती एकाग्र मन लावून ऐकत आहे. आणि एकदम त्यानंतर ती कथा संपली आणि पुराणी त्या गृहस्थाला भेटले आणि विचारलं की तुम्ही एवढी संपन्नता, एवढं श्रवण तुम्ही कसं काय ऐकता? तर त्यांनी सांगितली की बघा पुराणी बुवा, माझा भोवळा खूप प्रेम होतो. आता काही महामारीच्या याच्यामध्ये गेला, जेव्हा तुम्ही तुमची गाडी बघून मला त्याची आठवण, त्याच्या केसांची आठवण आली, तुम्ही जशी दोन बोटं दाखवली मला त्याच्या 2 शिंगाची आठवण आली. पुराणी बुवा हे बघतच राहिले, तुम्ही जशी 4 बोटं दाखवली मला त्याची 4 पायांची आठवण आली. म्हणजे त्या सांगण्याचा उद्देश की चिंतन कसं चालू असतं. आपण नसतो इथे, पण आपण आपलं मन कुठेतरी आपल्या संसारामध्ये किंवा आपल्या आता घरी काय चालत असेल, आपण जरी कीर्तनामध्ये इथं बसतो, प्रवचनाला बसतो, पण आपला मन मात्र इथं नसतो. असं आपण किती पुष्कळ किती कीर्तन ऐका, श्रवण करा, प्रवचन ऐका, त्यातून आपलं काहीच होणार नाही. म्हणून माऊली सांगतात की श्रवण करताना अवधान योग्य असावे लागते आणि ते अवधान योग्य असण्यासाठी आणि अवधान योग्य असण्यासाठी आपलं मन सुद्धा तिथे असलं पाहिजे. पण आजची माणसं कोणीच बघा फायद्यासाठी काय करायला तयार नाही. म्हणून माऊली सांगतात तरी अवधान एक तुझे, तुम्ही जर एक वेळेला तरी अवधान केलं ना तर तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल. कारण आजचा लहान मुलगा जर त्याला सांगितलं ना की चल बाबा स्वतः जाऊया आपल्या गावामध्ये प्रवचन आहे पाठवले, तर तो लगेच आपल्याला उत्तर देईल की काय भेटेल मला. तर म्हणून काय लहान मुलावर, कारण सर्वांना काहीतरी हवं आहे. पण माऊली इथं आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होईल. कारण आपल्याला माहितच आहे आजकाल सत्यनारायणाची पूजा किंवा आपण बघतो आता माहिती गणपती पण आजकाल भरपूर घरोघरी व्हायला लागले का, तर त्यातून फायदा आहे. म्हणून म्हणजेच आजचा मानव जो आहे काहीतरी फायदा असेल तरच जातो, आता श्रवण करणार नाही. तुम्ही आम्ही पण येतो, काहीतरी आपल्याला कळलं असेल तर त्यासाठीच आपण येतो. कारण बाकीचे काय विचार करतात, हा त्या बरोबर आपल्याला होते काहीतरी ओळखतात, पण त्याला काहीतरी फायदा समजणार नाही किंवा त्यांना असं वाटतं काय भेटणार आहे आपल्याला, सर तुला काय भेटले आजपर्यंत, तुझ्यामध्ये काय सुधारणा नाही, तर त्यावेळी आपल्याला त्यांना देता आलं पाहिजे. म्हणून माऊली सांगतात की तुम्ही जर अवधान देऊन जर लक्षपूर्वक जर माझं म्हणणं ऐकलं, एकले म्हणजे एकदा जरी ऐकलं ना तरी तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल. फक्त सुखाला नाही तर तुम्ही सर्व सुखाला प्राप्त व्हाल. कारण आपण जर सुखाचा विचार करायला गेलो ना तर प्रत्येक माणसाला सुख पाहिजे, पण सुख भेटतच का? आणि असं कोणीच नाही. लहान मुलगा असो, आपण सकाळी उठल्यापासून आपली रात्रीपर्यंत आपली कशाला धडपडतोय, कुठं काही 2 वर्ष भेटतील, कुठं तरी आपलं सुख प्राप्त होईल, आपला सप्ताह कशासाठी आपण करतो, तर तो आपला सुख मिळाला पाहिजे. पण असं कोणीच आपल्याला बघायला मिळत नाही की ज्याला दुःख पाहिजे. कारण सुख सर्वांना हवं आहे, पण सुखाच्या नंतर दुःख आणि दुःखाच्या नंतर सुख येत असतं आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि आपल्याला माहित आहे फक्त अशी एकच तुमची माता होती की त्यांनी फक्त भगवान श्रीकृष्णाने तिला विचारलं की बोल तुला काय पाहिजे, तर त्यावेळी तिने उत्तर दिलं की मला दुःख पाहिजे. तिने दुःख का मला मागितलं असेल,
कारण तिला देवाचं सानिध्य पाहिजे होतं. ती कृष्णाला म्हणते की दुःखामध्ये तेव्हा मला तुझी आठवण येते, कारण सुखामध्ये मला तुझा विसर पडतो. आणि आपलं देखील तसंच आहे, आपल्याला खूप जास्त जर पैसा, गाडी, बंगला भेटला तर आपण देवाला विसरत जातो. बघा याच्याकडे जास्त पैसा असतो तो मग देवाला विसरतो. मग तो काय बोलतो, ही माझी देणगी घ्या, ती काय असेल ते तुम्हीच करून घ्या. मग खरोखर अशा वेळी कुंती मातेने काय मागितलं, कारण द्वारकेचा राणा पांडवकर तो सतत पांडवांसाठी येत होता. जरी दुःख मागितलं असेल तर त्याच्या पाठीमागे पण तिचा हेतू काय होता, सुखाचाच होता, कारण देवाचं सानिध्य प्राप्त होत होतं. मग अशा वेळी आपण जर सुखाचा विचार करायला गेलो तर सुखरूप पैसा तुझ्या कोणा सांगा, माझ्या पांडुरंगा सारखा तो. सुख कुठे आहे ते देवाच्या चरणांजवळ आहे, किंवा देवच सुखरूप आहे. सुखरूप पैसा तुझ्या कोणा सांगा, माझ्या पांडुरंगा सारखा तो. आणि आपण जर सुखाचा विचार करायला गेलो तर भगवद्गीतेमध्ये 3 प्रकार आलेले आहेत, सात्विक, राजस, तामस. कारण सुखाचे खूप सारे प्रकार आहेत, जसे आदिभौतिक सुख, आध्यात्मिक सुख आणि अधिदैविक सुख. आदिभौतिक सुख म्हणजे देव घरात येईल, अधिदैविक सुख म्हणजे देव अंतरात येईल, आणि आध्यात्मिक सुख म्हणजे देव अनुभवात येईल. आपल्या देव अनुभवात आला पाहिजे तर तो खरी सुखाची प्राप्ती आपल्याला होईल. तसेच गीतेमध्ये जे सुख सांगितले की सात्विक सुख सुरुवातीला कठीण असतात, नामस्मरण करणं, कीर्तन, देवाची भक्ती करणं. सुरुवातीला काही गोष्टी कठीण असतात पण त्याचं फळ मात्र चांगलं असतं. राजस सुख काही इंद्रियजन्य सुख आहे, शरीर सुख आहे, ज्यावर रोजच्या व्यवहारातले सुख असतात, सुरुवातीला चांगले वाटतात पण त्याचा परिणाम वाईट आहे. आणि तामस सुख हे मुळात दुःखच असतं पण फक्त सुखाचा भास होतो. हे असतात फक्त दुःखच, दारू पिणं, मद्य, म्हणजे ते सांगत नाही, फक्त आपल्याला भास कसा होतो, त्यांना काय वाटतं हा याच्यातच सुख आहे. कारण सुख कोणाला नको आहे, प्रत्येक सजीव जीवाला सुखाची अपेक्षा आहे, प्रत्येक मानवाला. आता एखादी म्हैस आहे, तिच्या समोर आपण सुखा आपण म्हणजे कडबा टाकला आणि ते तिच्या बाजूला ओला आपण चारा टाकला तर ती काय खाणं पसंत करेल, ओला चारा. म्हणजे प्रत्येक जीवाला सुद्धा सुखाची अपेक्षा आहे. आणि असं सुख कधी प्राप्त होईल तर संतांनी सुद्धा सुखाचे 2 मार्ग सांगितले. की सुख, पहिले सुख म्हणजे देवाच्या चरणापाशी आहे, व देव सुखाचा सागर आहे. काही संत चरण आहेत, तुका माझे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व सुखाचे आगर महापरात्मा देव, सर्व सुखाचे आगर आणि नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर तरी म्हणे सारंग, सर्व सुखाचे आगर तेना म्हणे मी पावर, सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर. म्हणजे सुख कुठे आहे तर देवाच्या चरणांवर किंवा संतांच्या सानिध्यात. सुखाचा कायमचा दुसरा म्हणजे पत्ता म्हणजे काय तर ते संतांचं सानिध्य आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे, संत सुद्धा, देव सुद्धा कुठे, देवाला सुद्धा काय आवडतं तर देवाला देवाचे भक्त आवडतात. देवाला विशेष काय आवडतं तर देव आपल्या सर्वांना काय करते, जसे प्रत्येक सामान्य माणसाची आवड असते, देवाची आवड, प्रत्येक संतांची आवड, तसं देवाची आवड काय असतं तर जिथे त्याचा भक्त आहे, जिथे त्यांनी भक्त गुणगान करतात तिथे देव उभा असतो. आज सुद्धा आपल्या कीर्तनामध्ये, हरिपाठामध्ये देव उभा असतो, कारण देवाला हेच आवडतं. कारण देवाला आपल्या नातेवाईक नाही आवडत, देवाचं आपलं विशेष प्रेम कुठे होतं तर एका नवरत्या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे साहित्य पण पाठाचे करत असतात. माऊली एका ओळीच्या द्वारे म्हणतात की एका बघा ते नवरत्या प्रभूचं की तो साहित्य करायला लागला अर्जुनासाठी, आपल्या भक्तासाठी. देवा त्याची घोडी हाकायला लागला, म्हणजे पायी पाठीशी घातला, आपण पुढे उभा राहिला. म्हणजे एवढं देव स्वतः म्हणजे देव आपल्या भक्तासाठी काही करायला तयार होतो. तरी अवधान एकलेलीचे मग सर्व सुखाशी पात्र होते, हे प्रतिज्ञांतर माझे उघड आहे का. आता म्हणतो तरी अवधान एकले एकवेदीचे मग सर्व सुख म्हणजे काय, देवाचं चरण, देवाच्या चरणाचे आणि संतांचे सानिध्य. पण त्यापुढे माऊली सांगतात की हे प्रतिज्ञांतर माझे उघड आहे का. आणि ही प्रतिज्ञा आहे, कारण आपण जर विचार करायला गेलो तर प्रतिज्ञा करणं काय साधी गोष्ट आहे का. प्रतिज्ञा करण्यासाठी पण त्या माणसाकडे तेवढं ध्येय असलं पाहिजे, तुझं ते कारण सर्वजण प्रतिज्ञा करत नाही. आज आपण सुद्धा आता सप्ताह झाला की आपण प्रतिज्ञा करतो, हा मी आता माल घाले ना सप्त्याला, पण कसं आपल्याला काय कीर्तन होतं की त्याची प्रतिज्ञा निघून जाते.
पण संतांची प्रतिज्ञा काय एवढंच आहे, कारण सर्वसामान्य माणूस प्रतिज्ञा कशासाठी करतो? स्वतःच्या स्वार्थासाठी. त्याला असं वाटतं माझं काहीतरी मला काहीतरी भेटेल, त्यासाठी तो प्रतिज्ञा करतो, त्यासाठी प्रतिज्ञा करतात. किंवा खूप जण प्रतिज्ञा करतात पण पूर्णत्वात नेतातच असे नाही. कारण आपण जर बघायला गेलो, प्रतिज्ञेचा विचार करायला गेलो तर खूप खूप जणांनी प्रतिज्ञा केलेली आहे. तसं एक आपल्या रामायणामध्ये माहितच आहे की रावणाने सुद्धा प्रतिज्ञा केली होती की मी सोन्याची लंका करेन, सोन्याला सुगंध आणेन आणि सागराचं पाणी गोड करेन आणि स्वर्गाला फिरू लावेन. अशा त्यांनी 4 प्रतिज्ञा केल्या. कारण रावण कसा होता? एकदम महाबलाढ्यशाली, त्यांनी देवाला जिंकलं होतं, असा तो बलवान, अनेक देव त्यांनी बंदी करण्यास ठेवले होते. असा असणारा रावण सुद्धा त्याच्या सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही. तर आपल्या प्रतिज्ञा पूर्ण होतील असं नाही. कारण आपल्याला माहितच आहे की रावणाने लंका तर सोन्याची केली, पण सोन्याला सुगंध आणून तो करू शकला का? किंवा सागराचं पाणी गोड करू शकला का? आणि अजून त्याची प्रतिज्ञा की स्वर्गाला फिरू लावेल, ती पण त्याची प्रतिज्ञा अपूर्ण राहिली. अजून एक रावणाने ज्यावेळी सीता स्वयंवर चालू होतं त्यावेळी तो शिव धनुष्य बांधत होता. त्यावेळी त्यांनी अशी मोठी पाडे मारली, कारण रावणाला आपल्या शक्तीचा अहंकार होता की मी हा सहज धनुष्यबाण उचलेल. मग ज्यावेळी तो तिथे गेला, तो धनुष्यबाण उचलण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या छताला घेऊन पडला आणि हत्याच्या बोलण्या करू लागला. म्हणजे कुठेतरी त्याची प्रतिज्ञा बघा, खूप जण असतात मोठ्या मोठ्या अशा बड्या मारतात की मी हे करेन ते करेन, आणि वेळ आली का मग त्यांना असं वाटतं अरे उगाच बोललो, मग ती पूर्ण नाही झाली की मग तो विषय सोडून देतात. अशी रावणाची देखील तिथे फजिती झालेली आहे. ज्यावेळी तो सीता स्वयंवराच्या वेळी शिव धनुष्यबाण उचलायला गेला, तो स्वतःच्या अंगावर घेऊन पडला आणि कुठेतरी तो शर्मिंदा झाला. पण आता तुम्हाला असं वाटतं की प्रतिज्ञा पूर्ण होतच नाही, पण तेच आपण महाभारतामध्ये पाहिलं तर भीष्माचार्य नावाचे मी होऊन गेले योद्धे, त्यांनी आपल्या 2 प्रतिज्ञा केल्या होत्या आणि त्या प्रतिज्ञा त्यांनी पूर्ण सुद्धा करून दाखवलेल्या आहेत. कारण भीष्माचार्यांनी एक प्रतिज्ञा केली की मी आजन्म ब्रह्मचारी आहे, आणि खरोखर त्यावेळी अंबिका आली, त्याने अंबिकेचा स्वीकार केला नाही आणि तो दृष्टांत सर्वांना माहीतच आहे. आणि ते आजन्मी ब्रह्मचारी आहे. तसंच त्याने अजून एक प्रतिज्ञा केली होती की तो ज्या पक्षामध्ये होते, आपल्या सर्वांना माहितच आहे महाभारतामध्ये कौरव आणि पांडवांचं युद्ध, तो त्या कौरवांच्या बाजूने होता. मग त्याला कौरव ते काय नाही बोलत असेल, तुम्ही एवढे बलाढ्यशाली योद्धे असून तुमचा फायदा आहे की तुम्ही आजपर्यंत एक सुद्धा पांडवाला मारू शकले नाही. मग त्याने अशी एक प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्ताच्या अगोदर मी एक तरी पांडव मारेल, नाहीतर देवाला सुद्धा, नाहीतर देवाला तरी शस्त्र हातात घ्यायला हवे. कारण भगवान श्रीकृष्णाने अशी प्रतिज्ञा केली होती की मी एका बाजूला राहील आणि मी का फक्त, आणि एका बाजूला माझी सेना राहील आणि एका बाजूला मी राहील, आणि आता शस्त्र धरणार नाही. आपल्या सर्वांना माहितीच आहे की तो महाभारताचा प्रसंग, ज्यावेळी पांडव ते वनवासाला गेले, त्याच्यानंतर कृष्ण शिष्टाला भगवान श्रीकृष्ण गेले, त्यावेळी ते त्यांना समजवतात की हे तुमचेच भाऊ आहे, त्यांना कमीत कमी तुम्ही 5 गावं तरी द्या. मग ते कौरव एवढं त्यांना अंतर झाला, तर 5 गावं काय सुईच्या अगोदर भागावर जागा राहील एवढी सुद्धा मी तुम्हाला जागा देणार नाही. मग शेवटी तो युद्धाचा प्रसंग उभा राहिला. मग एके दिवशी शेवटी ते सैन्य, श्रीकृष्णाकडे खूप सारे सैन्य होतं. मग एके दिवशी भगवान, शेवटी तो देवाने एक दिवशी मुद्दाम तो दुर्योधन तो देवाला भेटण्यासाठी अर्जुनाच्या अगोदर गेला, आणि तो शेवटी राजा, त्याला कुठेतरी अहंकार एकदम मनामध्ये होता, आणि तो काय केला, त्याने गेल्यानंतर देवाच्या असं बाजूला बसला आणि देवाने मुद्दाम झोपेचं सोंग घेतलं होतं. आणि ज्यावेळी अर्जुन देवाच्या पायावर बसला आणि जेव्हा श्रीकृष्ण उठले तेव्हा प्रथम दिवशी अर्जुन पडला. मग बोल अर्जुना, तुला काय हवं आहे माझ्या भूमिकेसाठी? तेव्हा तिथून दुर्योधन बोलू लागला की तुम्ही नेहमी त्या पांडवांची बाजू घेता, की तुम्हाला मी अगोदर आलो हे दिसतंय. शेवटी तो देवाचाच एक सोंग होता. देवाला सांगितलं की बोल तुला काय पाहिजे. दुर्योधना, मी असं ठरवलंय की या युद्धामध्ये मी आजपर्यंत खूप लढाया केल्या, आता या युद्धामध्ये माझी 16,000 सेना एका बाजूला आहे आणि मी एका बाजूला आहे. फक्त 4 हिताच्या गोष्टी सांगेन. आणि अर्जुनाला सुद्धा हेच पाहिजे होतं, कारण अर्जुन आपल्याला माहिती आहे जेव्हा वनवासाला गेला तो खूप सारे युद्ध करून खूप अशा शक्ती मिळून आला होता. त्याला फक्त देवाचाच पाहिजे, देवाचा फक्त डोक्याला हात पाहिजे होता, आशीर्वाद पाहिजे होता. त्यावेळी त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुमची सेना ती तुम्ही त्यांना त्या कौरवांना द्या आणि माझ्या बाजूने फक्त तुम्ही राहा.
आणि देवाने जी प्रतिज्ञा केली होती की मी शस्त्र हातात धरणार नाही, पण ते खरे योद्धे होते ते भीष्माचार्य, त्यांनी असा युद्ध करून दाखवला त्यावेळी एके दिवशी की देवांना असं वाटलं की आता पांडव मारतात का काय. म्हणून आपल्या भक्तासाठी देवाने स्वतःची प्रतिज्ञा केली आणि चक्र हातात धरले. मग त्यावेळी भीष्माचार्यांनी असं हात जोडले आणि सांगितले की बघा देवा तुम्ही हातात चक्र धरा. पण देवाने प्रतिज्ञा कोणासाठी ठेवली, तर आपल्या भक्तासाठी, आपल्या लाडका भक्त होता अर्जुन, त्याच्यासाठी तो काय काय करायला तयार होता. म्हणजे प्रतिज्ञाचा आपण जर विचार करायला गेलो तर खूप जण प्रतिज्ञा करतात सुरुवातीला, पण ते पूर्णत्वास येतातच असे नाही. काही पूर्णत्वास जातात, काही नाही जात. काहींच्या जसं भीष्माचार्य त्यांनी आपल्या प्रतिज्ञा पूर्ण करून टाकल्या, पण देवाने प्रतिज्ञा करून मोडल्या तरी मोडल्या. कारण आपल्याला माहितच, अजून एक दृष्टांत तुम्हाला दाखवण्यासाठी सांगतो की एके दिवशी गवळणी ज्या होत्या त्या दुर्वास मुनींना भेटण्यासाठी त्याला त्या नदीच्या त्या बाजूला जायचं होतं आणि खूप पाऊस पडत होता. मग भगवान श्रीकृष्ण बोलतात, मी जर आज यांना लग्न केले असेल तर हे नदी माये, हे यमुना माये, तू यांना वाट दे. मग त्यावेळी तिथल्या त्या गवळणी विचारात पडतात की याला तर 16,000 पत्नी आहेत आणि हा ब्रह्मचारी कसा. मग त्यावेळी ती नदी त्यांना वाट देते. पण आपल्या आता खूप गोड गैरसमज आहे की कोणी पण आपण सांगतो देवाचा तरी एवढा वाटत होता आम्हाला करायला काय आहे, पण देवाने स्वतः नाव पण दिलं, तू थोडासा तरी घेऊ शकतो का. त्या 16,000 आपल्याला माहिती आहे की दिवाळीला आपण नरक चतुर्दशी आपण हे करतो की त्या नरकासुराने 16,000 प्रमुख देवाच्या ताटच बनवल्या होत्या आणि त्या 16,000 त्या नरकासुराने बंदिस्त केल्या होत्या. आता शेवटी स्त्रिया जर त्या विधवा झाल्या असतात तर खूप हाहाकार माजला असता. म्हणून देवाने त्यांना सांगितलं की तुम्ही माझं नाव घ्या आणि म्हणून त्यांना देवाने आपल्या पत्नी स्वीकार केला. पण देव एवढं करून सुद्धा ब्रह्मचारी कसं, कारण आणि त्या नदीने सुद्धा ती वाट का दिली, कारण देव आपल्या भक्तांसाठी मागत होता. तिथे काय देव आपल्या स्वतःसाठी मागत होता. रावणाचा जर आपण विचार करायला गेलो तर त्याची प्रतिज्ञा स्वतःसाठी होती. सोन्याची लंका सोन्याला सोनं, म्हणजे कुठेतरी त्याचा कमेंट होता. पण देवाने जी प्रतिज्ञा केली ती आपल्या भक्तासाठी मोठेली. भीष्माची जी प्रतिज्ञा आहे ती त्यांनी त्याच्या आपल्या बलावर, आपल्या शक्तीवरती त्यांनी पूर्ण वचन, म्हणजे कदाचित एखादा मिळू शकतो, पूर्ण करू शकतो. आणि तुम्ही आपला विचार करायला गेला तर आपण सुद्धा प्रतिज्ञा करतो, पण सर्व आपल्या प्रतिज्ञा पूर्ण होतातच असं नाही. अशी माऊलींनी सुद्धा प्रतिज्ञा केली आहे की अवघा संसार सुखात करीन आनंद भरती लोके जाईल नगे माये दया भेटे माया आसरी. म्हणजे प्रतिज्ञा तेव्हा पूर्ण केली असत नाही. आज सुद्धा लाखो लोक पाठीच्या वारीला जातात की सर्व एकच मुखाने फक्त देवाचं नाव यातच खरं सुख आहे, बाकी कशातच सुख नाही. तरी अवधान ऐकले तिथे मग सर्व सुखाशी पात्र होते. हे प्रतिज्ञा माझे उघड आहे का. जसं आपण आता बघितलं की या झाल्या देवाच्या प्रतिज्ञा, काही सामान्य लोकांच्या प्रतिज्ञा, काही मोठ्या जसं मी सांगू भीष्माचार्य यांच्या सुद्धा प्रतिज्ञा असतात. पण माऊलींनी संतांच्या प्रतिज्ञा सुद्धा संत सुद्धा प्रतिज्ञा करतात आणि त्यातल्या त्यात थोर संत म्हणून आपण त्यांची पालखी घेऊन जातो. आपल्या परिसरातून खूप मोठी पालखी जाते. त्या संतांनी सुद्धा अलौकिक असा ग्रंथ असा म्हणजे ज्ञानेश्वरी, आणि त्या ज्ञानेश्वरी मध्ये हा 9वा अध्याय आणि त्या 9व्या अध्यायातील होई तरी अवतार ऐकले तिचे मग सर्व सुखाशी पात्र होते. हे प्रतिज्ञा माझे उघड आहे का. माऊलींनी प्रतिज्ञा केली आहे की तुम्ही अवदान द्या आणि तुम्ही जर अवदान म्हणजे लक्षपूर्वक मानून म्हणता ऐकलं तर तुम्ही काय व्हाल, तर सर्व सुखाला पात्र व्हाल. असं माऊलीने एका ओळीच्या पाय सांगतात की हे चराची या पाना अनेक सात्विकाचा पाना श्रवणास वे सुना समाज होईल. पिशा म्हणजे ज्या पिशादी ज्या योनी आहेत ना त्यांना माझ्यापर्यंत जोपर्यंत पाना फोडतीलच, पण जे एकदम मतिमंद आहेत, ज्यांना काहीच होत आहे त्यांना सुद्धा माझा शब्द ऐकले, ऐकली याचा उभ्या ऐकल्या एकदम सुविधा अवधानपूर्वक श्रवण केलं तर त्यांना ऐकल्याबरोबरच समाधी लागेल एवढी ताकद या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. विठोर विवेकाची वाणी माऊली पुढे सांगतात की कानामानाची जीवी देखो आवडे ते खाणे ब्रह्मविद्ये झाले. हे मराठीच्या आज माऊलीने प्रतिज्ञा केली. आज सुद्धा आपला जो मराठी भाषा दिवस आहे त्या मराठीबद्दल माऊलींची ओवी हे मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचे सुखाचे येणे तेने सुखाची होई दिली या जगा. या मराठी म्हणजे मराठीबद्दल
आपल्या आपण जर बघायला गेलो की भगवद्गीता ती जी होती संस्कृतमध्ये होती, त्याचं एक प्राकृतमध्ये तिथं तेव्हाच्या लोकांना समजावं म्हणजे प्राकृत भाषेत मराठी भाषेमध्ये रूपांतर करून आपल्या सर्वसामान्यांसाठी ज्ञानेश्वरी आपल्याला दिली. आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये उत्कृष्ट असा ग्रंथ त्यांनी माऊलींनी पूर्ण केला. आणि अशी गौतम प्रतिज्ञा आज या प्रवचनाच्या द्वारे मी बोलून घेतली की तरी एवढा ऐकले तिचे मग सर्व सुखाशी पात्र होते. हे प्रतिज्ञांतर माझे उघड आहे का? माऊलींनी सांगितलं आहे की तुम्हा सर्वज्ञांच्या समान त्या व्यवहार माझी हे विनवणी सर्गीची माऊली विनवणी करतात, सर्गीची विनवणी करतात की का ते दर्याचे लढे सत्य मनोरथांचे मनोरथ होती तरी मायेचे श्रीमंत होती तुम्हा ऐकते प्रभू तुम्ही सुखामृताचे बरे म्हणून आम्ही आपल्या श्रेष्ठ बोलावे लागले इथे जरी सर्गी करू येऊ तरी निरोगी व्हा ना तरी कार्य बोला बोली वाकुडा विचका बोली जे चोल करुणे माऊली लिहिते देवा तेव्हा असंच या ओळीवर जसं माझ्या बुद्धीला जमेल तसं माऊलींनी जसं माझ्या गुरुवर्यांनी जसं माझा अभ्यास त्याप्रमाणे मी बोलण्याचे धाडस केलंय. कारण माऊलींच्या ओळीवर बोलण्यात हे काय सामान्य माणसाचं काम नाही. कारण इथं जर आपण विचार केला तर एकेका शब्दावर एक एक दिवस कीर्तन प्रवचन होऊ शकतात. एवढी या ज्ञानेश्वरीमध्ये ताकद आहे, एवढी या माऊलीच्या शब्दामध्ये ताकद आहे. तरी अवघा एकेका शब्दांवर कितीतरी विषय होतील. एखादे तिथे सुख मग सर्व सुख म्हणजे काय पात्र होते ही प्रतिज्ञेचे प्रकार जसं माझ्या बुद्धीला जमेल तसं मी एक बोलण्याचं एक धाडस केलेलं आहे. आणि तरी पण ते बोलते अधिक ते संधी करून आणि आज या प्रवचनासाठी तुम्ही सर्व गांधीकरण आणि तसेच काही महिला असतील सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल विशेषतः आमचे मित्र आहेत तो नेहमी माझ्यासोबत कुठे पण कीर्तन असतात प्रवचन असतात तर तो माझ्या नेहमी सोबत असतो. आता तो माझ्या इथे उपस्थित राहिला त्याबद्दल त्याने सुद्धा आभार मानतो. आणि आता लगेच हरिपाठाला सुरुवात होणार आपली वेळ सुद्धा संपुष्ट झालेली आहे. तेव्हा कसं माझ्या बुद्धीला जमेल जे काही दोष असतील ते माझ्या बुद्धीचे दोष आणि जे काही चांगलं असेल ते माऊलीचं पांडुरंगाचं आणि माझ्या गुरुवर्याचं एवढं करून मी माझं भगवंताच्या चरणी नमस्कार करतो. आता विश्वास जेणे वागे दोषामे सोनी मध्यामे सायला नाही काय प्राणी विवेचन नाडू या संतर में निवारो उदा परसले करो प्रतिवादु विदांते लियाओ विश्व सर्व सिंहाओ देवान चतो देओ और सर्व सकल मंडली ईश्वरी का ज्ञानकारी और पूर्णनि विकरणे भक्त्यारो तनाजुनानियारो सत्यानो ईजांचे निर्मिल्याचला मार्कंडे लाभेनो हे सर्वाय सत्ता सोरियो लोकना सर्वसी पूर्णवणी तिलुती विश्वामित्री आणि नंतो जीवे विशेष योगीये ये तो श्री राहो आहोरी दान बसाओ हेडे विज्ञान देव सियाला हेडे विज्ञान देव सियाला हेडे विज्ञान सभी प्रकार की आणि या 6व्या दिवसाच्या कोरोनाची जी सेवा आहे ती नियोजित प्रवचनकार आपल्या सर्वांचे परिचित असणार आहे. आणि तरुण तळाचा सध्या अभ्यास चालू आहे त्यांचा आणि चांगला मार्गदर्शन केला प्रवचनातून आम्हाला ज्ञानामृत दिलं आणि ज्ञान आत्मसात केलं. आणि पांढऱ्याला एकच विनंती करेन की त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत जावो आणि त्यांचा